महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। दिव्यांगत्वावर मात करत पंढरीनाथ महाराजांनी प्रज्वलित केली विठू नामाची ज्योत। 700हून अधिक मुलांना मोफत वारकरी शिक्षण। इगतपुरी। निसर्गाच्या विलक्षण प्रयोगातून जन्मताच दोन्ही पायांनी दिव्यांगत्व आले असतानाही मनाची जिद्द आणि अध्यात्माची ओढ असेल तर माणूस काय करू शकतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे साकूर तालुका इगतपुरी येथील हरिभक्त परायण पंढरीनाथ महाराज सहाणे होय। आपल्या शारीरिक उणीवेला ईश्वराचे वरदान मानून त्यांनी गेल्या 30 वर्षापासून ग्रामीण भागातील मुलांना वारकरी संप्रदायाचे मोफत शिक्षण देण्याचे व्रत अंगीकारले आहे। त्यांच्या या कार्याची दखल घेत अनेक सामाजिक संस्थांनी त्यांचा गौरव केला आहे। शारीरिक व्याधींवर अध्यात्माने मात महाराजांनी बालपणीच प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपले गुरुवर्य वैकुंठवासी नागोराव बहादुरे आणि निवृत्ती महाराज घोरवडकर यांच्याकडून वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेतले। दोन्ही पायांनी अपंग असतानाही त्यांनी 3 वर्ष सातत्याने अभ्यास करून हे शिक्षण आत्मसात केले। स्वतः शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्वस्थ न बसता ही विद्या समाजातील गरजू मुलांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला। विनामूल्य शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी पंढरीनाथ महाराज हे गेल्या 3 दशकांपासून साकूर परिसरातील गरीब आणि होतकरू मुलांना हरिपाठ, गायन, वादन आणि शास्त्रशुद्ध पठण यांचे शिक्षण देत आहेत। विशेष म्हणजे यासाठी ते कोणतेही मानधन अथवा दक्षिणा घेत नाही, उलट गरीब मुलांच्या शैक्षणिक साहित्यासाठी आणि कपड्यांसाठी ते स्वतःच्या खिशातून खर्च करून त्यांना मदत करतात। आतापर्यंत 700 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे वारकरी शिक्षणाचे धडे गिरवलेले आहेत। केवळ साकूरच नव्हे तर पिंपळगाव, घाडगा, निनावी, भरवीर बुद्रुक, टाकेत, धामणगाव, बेलू, पिंपळगाव डुकरा, गोटी खुर्द आणि आगत सिंग खिंड यासारख्या अनेक गावांमध्ये महाराज अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करतात। मुलांवर योग्य संस्कार व्हावेत यासाठी दरवर्षी उन्हाळी सुट्टीत बालसंस्कार शिबिरांचे देखील आयोजन केले जाते। परमेश्वराने दिलेले शारीरिक ओझे सांभाळताना या देहाचा समाजाला काहीतरी उपयोग व्हावा हीच माझी इच्छा आहे। लहान मुलांमध्ये मला ईश्वर दिसतो आणि त्यांना घडवण्यात मला आत्मिक समाधान मिळते। महाराजांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले विद्यार्थी आज केवळ आध्यात्मिक क्षेत्रातच नव्हे तर शालेय शिक्षणातही प्रगती करत आहेत। संस्कार क्लासेसच्या माध्यमातून या भागातील अनेक विद्यार्थी 10वी 12वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत असून त्यांच्या या यशामागे महाराजांनी दिलेली संस्कारांची शिदोरी महत्त्वाची ठरत आहे। आजच्या धावपळीच्या युगात शारीरिक मर्यादांवर मात करून समाजासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या पंढरीनाथ महाराजांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी तुकाराम गवळी, मालेगाव। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।